लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना पुन्हा 4,000 रुपये। उद्या सकाळी 10:01 लाडक्या बहिणींना मेसेज येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अदिती तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा पहा। अदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या, 21 रुपयावरती सुद्धा आता निर्णय झालेला आहे। तो 21चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट। आपण आताच पाहिलं की लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आता 21 रुपये सुद्धा लवकरच याच्यावरती निर्णय सुरू होऊन आता परंतु उद्या लाडक्या बहिणींना 4,000 रुपये हे येणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना आज पुन्हा मार्च आणि फेब्रुवारीचे हप्ते हे वाटप यायला सुरुवात। बँकेमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी, पैसे काढायला सुरुवात झालेली आहे, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खुशखबर दिलेली आहे। उद्यापासून लाडक्या बहिणींना 4,000 रुपये वाटप होणार आहेत। त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 4,000 रुपये येतील आणि ते कशाचे असणार आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार हे संपूर्ण डिटेल माहिती आपण देणार आहोत। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्यांना देखील उद्या पुन्हा एकदा वाटप सुरू आहे। युद्ध पातळीवरती काम सुरू। उद्या पुन्हा सकाळी 10:01 जे वाटप आहे ते सुरू होणार आहे। सोबतच कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। परंतु जर तुम्हाला अजूनही साडी भेटली नसेल तर भरपूर लाडक्या बहिणींना साडीसुद्धा होळीनिमित्त वाटप हे सुरू आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना आता उद्या 4,000 रुपये, सोबतच फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3,000 आणि साडी वाटपाचा कार्यक्रम हा होणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे हे जमा होणार आहेत। मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी, खुशखबर आहे, कारण त्यांना आता साडीसुद्धा मिळणार, सोबत 4,000 रुपये मिळणार, सोबत 3,000 आणि एप्रिलचा हप्तासुद्धा 21 रुपये लवकरच जमा होणार आहेत। बघा, हे तर आपल्याला मेसेज पाहायला मिळतं। अशा प्रकारे उद्यासुद्धा तुम्हाला मेसेज हे पाहायला मिळणार आहेत। परंतु तो कोणत्या अशा महत्त्वाच्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यावरती आपल्याला उद्या 4,000 रुपयांचा बोनस हा पाहायला मिळणार हे आपण पाहणार आहोत। काही मोजक्याच लाडक्या बहिणी असणार आहेत ज्यांना हे 4,000 रुपये तर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर डिटेलमध्ये व्हिडिओ पहा जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की उद्या आपल्याला हे पैसे यायला हवेत। आणि ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च हप्ता आला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि त्याच्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आणि बँक कोणती सांगा। आम्ही तुम्हाला 100% हेल्प करू। तुमचं काय काम राहिलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींना पैसे नसतील आले त्यांना उद्या आणि परवामध्ये 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा वाटप सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा इथं झालेली आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्यांना पुन्हा एकदा उद्या वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्च हप्ता तर येणारच, सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे इथं येणार आहेत। परंतु जे आता उद्या 4,000 रुपये मिळत आहेत ते कोणत्या लाडक्या बहिणी आहेत तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, डिटेलमध्ये पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार। कोणाला किती रुपये मिळणार, कोणाला 4,000 रुपये मिळणार, कोणाला 3,000 तर कोणाला 3,830 रुपये, हे आपण डिटेलमध्ये आता माहिती घेऊयात। चला, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करून सांगा तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत, पटकन कमेंट सेक्शनमध्ये सांगा। बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं मत कळणार नाही की कोणत्या जिल्ह्यात पैसे लवकर येतात, कोणत्या जिल्ह्यात पैसे उशिरा येतात, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येतात, खरंच लाडक्या बहिणी पात्र होत्या तरीसुद्धा। आता जर आपण बघितलं तर मला भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत व्हिडिओवरती की आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आला आहे परंतु तिथलं हे आलेलं नाही। तर आता बघा, मी तुम्हाला सांगतोय की 4,000 रुपये कोणाला येणार। अंगणवाडी का सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यात 1,92,00,000 रुपये हे जमा झालेले आहे। आणि अंगणवाडी का ज्या सेवा लाडक्या बहिणी आहेत यांना आता खात्यावरती अर्जासाठी 50 रुपयाप्रमाणे हे जे पैसे आहेत ते वर्ग करण्यात येणार आहेत। त्यात अंगणवाडी का सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, राष्ट्रीय नागरिक उपजीविका इत्यादी ग्रामसेवक हे सगळे असणार आहेत। 8,88,982 लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यात आले होते। त्यासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून आता लाडक्या बहिणींना 4,000 रुपयांचे हे जे वाटप आहे ते होणार आहे। आता मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला एप्रिलचा हप्ता 21 रुपये मिळणार आहे आणि तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारीचे सुद्धा 3,000 रुपये मिळतील, सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळतील। आता सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे असं की बघा, लाडक्या बहीण योजनेचे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज भरलेले आहेत ते असे म्हणजे आपल्या अंगणवाडी का सेविका, मदतनीस असतील किंवा अंगणवाडी का पर्यवेक्षिका असतील, अशा लाडक्या बहिणींना आता भत्ता हा मिळणार आहे। बघा, 8 लाख जवळपास अर्ज भरले गेलेले आहेत। तर आपल्याला ज्या लाडक्या बहिणींनी मदत केली आहे ती म्हणजे आपली अंगणवाडी का सेविका बहीण, ह्यांनी काय केलं आहे, प्रत्येकाचे फॉर्म भरले तर त्यांना एक प्रोत्साहन म्हणून एका फॉर्मचे 50 रुपये असे भत्ता दिलेले आहेत। तर तुम्हीच बघा, इथं प्रत्येक बहिणीनं ॲटलिस्ट जर तुम्ही बघितलं तर 100 तरी फॉर्म भरलेले आहेत। तर अशा लाडक्या बहिणींना 5,000 रुपये हे अनुदान देण्यात येणार आहे। जर आपण जर ॲव्हरेज काढला तर जवळपास काहीतरी 80 ते 100च्या पटीमध्ये एका लाडक्या अंगणवाडी का सेविकांनी अर्ज भरलेले आपल्याला आता पाहायला मिळत आहे। त्यामुळं 5,000 ते 6,000 रुपये हे आता लाडक्या बहिणींना अनुदान मिळून
जे काही भेटणार आहे ते आता प्रोत्साहन हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोबतच बघा कोणत्या लाडक्या बहिणींना आता एप्रिलसाठी 21 रुपये मिळणार हे खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण डिटेलमध्ये आपण तुम्हाला आता माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। झालं आहे असं की एप्रिलचा महिना जर 21 रुपये आपल्याला मंजूर झालेत, आता त्याच्यासाठी अधिवेशनामध्ये काम तरतूद चालू आहे, करायचं ठरवलेलं आहे, पण मंत्री गडकरी सांगितलं आहे की याच्यावरती काम सुरू आहे। आपण व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय त्याच्यावरती चालू आहे, तरतूद चालू आहे। आता तरी 36 कोटींची तरतूद केलेली आहे। इथून पुढचे 9 हप्त्यांचे पैसे तरी जमा केलेले आहेत, परंतु ते 2100 द्यायचे का 1500 याच्यावरती निर्णय हा चालू आहे। जर 21 रुपयाचा निर्णय झाला तरी देखील किंवा 1500 रुपये जरी झाले तरी देखील तुमची अर्ज पडताळणी सुरू होणार आहे। बघा अर्ज पडताळणी आता उद्यापासून तुमची सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत जिथून ही सुरू होणार आहे ती तुम्हाला मी आता सांगतोय। बघा पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, यवतमाळ, धुळे, जालना, अमरावती, मुंबई, ठाणे, नाशिक, अकोला अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी अर्ज पडताळणी आहे ही सुरू करण्यात येणार आहे। का? कारण तुम्हाला माहिती आहे झालं आहे असं की मार्चमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खऱ्या लाडक्या बहिणी बाजूलाच राहिल्यात आणि भरपूर जर आपण बघितलं 5 ते 6 लाख लाडक्या बहिणी ज्या बोगस होत्या त्या पुढे आलेल्या आहेत। तर सरकारचं असं मत आहे की आता पुन्हा एकदा अर्ज पडताळणी सुरू करून एप्रिलचा हप्ता देण्यापूर्वी जर 21 रुपये ठरलं किंवा 1500 असू द्या, त्यासाठी तुम्हाला आता अर्ज पडताळणी करणं अतिशय अनिवार्य आहे। त्यासाठी 2 ते 3 काम करणं तर खूप महत्त्वाचे आहे। पहिलं काम म्हणजे काय तर उत्पन्नाचा दाखला। बघा ज्यावेळेस तुमच्या घरी अधिकारी येतील त्यावेळेस तुम्हाला काय विचारतील, पहिली गोष्ट म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला। त्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा। 2024-25चा नाही, आता 25-26चा काढून ठेवा किंवा 24-25चा जरी असला तरी चालेल, परंतु तो काढून ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर आता मात्र तुम्हाला काही तिथं पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारनं जर तुमच्या घरी विचारलं की तुमच्याकडे कोणी इन्कम टॅक्स भरताय का आणि तुम्ही हो जर म्हणले तर तुम्हाला पैसे यादीतून काढून टाकलं जाईल। त्यामुळं लक्षात घ्या जर कोणी भरत असेल तर तुम्हाला आता कुठलाही इथून पुढे 1 रुपया मिळणार नाही। सोबतच जर तुमच्या घरात दारात जर 4 चाकी वाहन दिसलं तरी देखील सरकार आता तुम्हाला डायरेक्ट यादीतूून बाहेर काढून तिथं तुम्हाला कुठलाही हप्ता आता इथून पुढे येणार नाही। त्यामुळं दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आधार कार्ड अपडेट करा। बघा तुमचं जे बँक आहे किंवा बँकेतलं खातं आहे त्याला जे आधार कार्ड तुम्ही दिलं आहे ते अजून तुम्ही 10 वर्षांपासून अपडेटच केलेलं नाही, तर त्यामुळं झालं आहे असं की आधार कार्डवरची माहिती आणि अपडेट नसल्यामुळं तुमच्या खात्यावरती पैसे यायला प्रॉब्लेम होत आहे। तर लक्षात घ्या, पहिलं आधार कार्ड अपडेट करून घ्या। आधार कार्ड अपडेट करून ते बँकेत जमा करा, उत्पन्नाचा दाखला काढा आणि रेशन कार्डची KYC करून घ्या। रेशन कार्डची KYC जर केली नाही तर मात्र तुम्हाला तिथं साडीसुद्धा मिळणार नाही, आता आनंदाचा शिधा जो मिळणार आहे तो सुद्धा मिळणार नाही। सोबत आता तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत, तर तो गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे जर तुम्हाला पाहिजे असेल तर रेशन कार्डची KYC गरजेचं आहे, गॅसची KYC सुद्धा करणं गरजेचं आहे। हे 3 डॉक्युमेंट जे करतील त्यांना एप्रिलचा 21 रुपये किंवा 1500 रुपये जरी झाले तर दोन्ही पैसे तुमच्या खात्यावरती येतील आणि अर्ज पडताळणीमध्ये तुम्ही सहज तिथून पास होऊन जाल। बघा जे अर्ज पडताळणीमध्ये पास होतील अशा सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता लवकरच ह्यावेळेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। कदाचित तो आपल्याला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा आपल्याला एप्रिलचा हप्ता हा पाहायला मिळणार आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना माझं एकच म्हणणं आहे की लक्षात घ्या, तुम्हाला मी जे सांगतो आहे ते आपले चॅनल सबस्क्रायबर आहात, तुम्ही आपली फॅमिली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय। कुठल्याही मला असं वाटतं की लाडक्या बहिणीचे पैसे थांबवू नये, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। आपली मावशी असेल, बहीण असेल, ताई असेल त्यांना शेअर करा आणि त्यांना सांगा की आपले डॉक्युमेंट जे आहेत ते अपडेट करून घ्या। काही प्रश्न असतील नक्की विचारा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र।